शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आज मी जुन्नर तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळख असलेल्या निमगाव गावामध्ये आहे आणि आज मी या ठिकाणी डॉक्टर रामदास गाडगे यांच्या कांद्याच्या शेतामध्ये आहे. डॉक्टर साहेब गेली 8 ते 10 वर्षापासून आपलं संवर्धन हे सेंद्रिय खत सर्व पिकांना वापरत आहेत आणि त्या वापरत असताना त्यांनी विक्रमी उत्पादन सुद्धा घेतलेलं आहे. तर या संवर्धन या खताबद्दल त्यांचे काय अनुभव आहेत हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, तुमचं आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्ते सर. तुम्ही संवर्धन हे खत गेली सातत्याने दरवर्षी वापरताय सर्व पिकांना आणि शेती सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाची तुमची शेती आहे. तर संवर्धन खताविषयी काय सांगचाल? आम्ही पूर्वी कांदा पिकासाठी किंवा ऊस पिकासाठी शेणखत वापरत होतो, त्याबरोबर कोंबड खताचा वापर करत होतो. पण ज्या 8-10 वर्षापासून ज्यावेळेस आम्ही संवर्धन खत वापरायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही शेणखतामध्ये सुद्धा शेणखताचं प्रमाण कमी केलं आणि कोंबड खत टिकाऊ क्षमता आणि नायट्रोजनचं प्रमाण जास्त वाढत असल्यामुळं कांदा पिकासाठी आम्ही वापरत नाही कोंबड खत. संवर्धन आणि शेणखत वापरल्यामुळं उत्पन्नामध्ये वाढ तर झालीच, पण जमिनीचा जो भुसभुशीतपणा आहे किंवा जो चिबटपणा म्हणतो आपण, चिकटपणा, तो कमी झाला. पोषक मुळ्या, पांढऱ्या मुळ्यांची वाढ संख्या झाल्यामुळं पिकामध्ये तजेलदारपणा आला आणि त्याचा फायदा असा झाला का जो पिकावरती रोग यायचे किंवा जो कांद्या पिकामध्ये कमजोरी यायची, पाथा पडायचा, तो प्रमाण कमी झाल्यामुळं शिपणीचा सुद्धा खर्च कमी आला आणि एकरी उत्पन्नामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झाली. आणि उत्पादन खर्चामध्ये जो आपण शिपणीचा किंवा इतर रासायनिक खतांचा वापर जास्त केल्यामुळे जो खर्च व्हायचा त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला जवळजवळ 30% बचत झाल्याचं आमच्या लक्षात आलं. म्हणजे तुमचा उत्पादन खर्च कमी झाला आहे आणि रोग आणि किडीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. हा, रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिपणीचा खर्च, रासायनिक खतांचा खर्च, औषधांचा वाचला. आणि संवर्धन वापरल्यामुळे जे आम्ही शेणखत जास्त वापरत होतो आणि रासायनिक खत जे जास्त वापरत होतो ते सुद्धा वापरायचं प्रमाण कमी झालं आमचं, त्याच्यामुळे ते पैसे वाचले ना आमचे. तर डॉक्टर साहेब, तुम्ही संवर्धन वापरताय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदनच. पण तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना काय आवाहन करचाल? नाही, शेतीमध्ये आता सध्या उत्पादन खर्च, जर आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा असेल आणि आपलं उत्पादन वाढवायचं असेल तर आपण जे काही असे भूसंवर्धन किंवा संवर्धन सारखे जे सेंद्रिय खतं आहेत त्याचा आपण वापर जर केला तर जी शेणखत आहे त्याचं सुद्धा प्रमाण आपण कमी करू शकतो आणि रासायनिक खताचं प्रमाण कमी करू शकतो. आणि त्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपला खर्च कमी होणार आहे, उत्पादनात वाढ होणार आहे. आणि विशेष म्हणजे हे उत्पादन वापरल्यामुळं शेतीचं जे कांद्याचं हेक्टरी किंवा एकरी उत्पादन त्याच्यात सुद्धा वाढ झालेली आहे. त्याच्यामुळं आपसुक फायदा झालेला आहे शेतकऱ्यांचा. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगेन का तुम्ही